एका राजकन्येनं स्वयंवर ठेवलंय पहा, आणि तिनं सांगितलं मला अशा युवराजाबरोबर लग्न करायचंय जो घाबरत नाही कुणाला. मग ती परीक्षा घ्यायला लागली, टेस्ट घ्यायला लागली. येणाऱ्या युवराजाची परीक्षा घेत असताना ती जेवायला बसवायची. चॉईस झाला तिला, ओके सुंदर आहे दिसायला सगळं, जेवायला बसवायची. आणि जेवायला ताट वाढलं की शेजारी एक पिंजरा झाकून ठेवलेला, पिंजरा होता पक्ष्यांचा, त्यात पक्षी झाकून ठेवलेले असायचे. जेवणामध्ये मग्न झालेला युवराज पाहिला की ती हळूच झाकण उघडायची आणि तेवढ्यात पक्षी पंख फडफडवीत जायचे आणि युवराज घाबरायचा. ती म्हणायची उठ. एक युवराज आला, सुंदर होता, देखणा होता दिसायला, जेवायला बसला. आणि जेवायला बसल्याबरोबर तो जेवणात मग्न झाला आणि हिनं झाकण उघडलं. त्याचं लक्ष सुद्धा नाही तिकडं, तो निवांत जेवत राहिला. ती म्हणली यस परफेक्ट, असाच आपल्याला नवरा पाहिजे होता. झालं म्हणली लग्नाची तारीख फायनल करा. लग्न झालं, सगळं झालं. लग्न झाल्यावर पहिल्या रात्री हा खिडकीजवळ उभा आहे. महाराज इकडे या. एक नाही दोन नाही, खिडकीतून पाहत आहे. मग तिला